नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सर्जेराव येडेकर. माझ्या नीट बायोलॉजिकल सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही विद्याधन कोचिंग क्लासेस पुशेगावच्या वतीने MSCETचा जो काही मॉक टेस्ट फर्स्ट बायोलॉजी जो काही मॉक टेस्ट फर्स्ट घेतला होता, त्यामध्ये बायोलॉजी विषयामध्ये जे काही 50 क्वेश्चन आहेत त्याचं मी इथे तुम्हाला फुल डिटेल एक्सप्लेनेशन देणार आहे की त्या प्रत्येक प्रश्नाचा आन्सर कोणता आहे आणि ते आन्सर का आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण ते कोणते 50 क्वेश्चन्स होते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, पहिला क्वेश्चन बघूया आपण. पहिला क्वेश्चन होता ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर. तर बघा, तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर दीज आर दी म्युच्युअली इन्क्लुझिव्ह इव्हेंट. म्युच्युअली इन्क्लुझिव्ह इव्हेंट होणार नाही, कारण ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या एकाच वेळी होत नसतात. इन्क्लुझिव्ह इव्हेंट कशा असतात की त्या एकाच वेळी होत असतात, कारण ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यांचा होण्याचा जो काही पिरियड आहे तो वेगवेगळा असतो. ठीक आहे. याच्यानंतर ऑप्शन जे बी होतं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट, याचा आन्सर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट बरोबर आहे. कारण की ग्रोथ आणि डेव्हलपमेंट तर एक्सक्लुझिव्ह इव्हेंट कधी म्हणणार, कारण की एखाद्या दोन गोष्टी जर समजा वेगवेगळ्या टाईमला होत असतील तेव्हा त्यांना आपण काय म्हणणार, एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. तर एक नंबरचा आन्सर आहे एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. सी आहे आयदर ए ऑर बी, म्हणजे दोन्हीपैकी एक आहे. ठीक आहे. याच्यानंतर ऑप्शन जे डी आहे, ऑप्शन डी आहे ओनली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. एक्सक्लुझिव्ह इव्हेंट फक्त ओनली विचारले. लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखाद्या वर्डमध्ये ज्यावेळेस ओनली विचारतात त्यावेळेस ते स्टेटमेंट चुकीचं असतं. त्यामुळे क्वेश्चन नंबर 1चं जे काय आन्सर आहे ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. ठीक आहे. कारण की बघा, दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज गिव्हन बाय. तर तुम्हाला माहीत आहे की फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम ही कोण डिस्कवर केली आहे, एंगलर आणि प्रँटल. एंगलर आणि प्रँटल नावाचा जो काही सायंटिस्ट आहे त्यांनी फायलोजेनेटिक सिस्टीम डिस्कवर केली होती. याच्यानंतर जो काही तिसरा क्वेश्चन आहे की अ टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जनरा. तर जे काही समजा जनरा ज्या काही क्लोजली रिलेटेड असतात त्याला आपण काय म्हणतो, ऑर्डर. ज्या जनरा खूप क्लोजली रिलेटेड असतात त्याला आपण काय म्हणतो, ऑर्डर. सो क्वेश्चन नंबर 3चा आन्सर आहे ऑर्डर. याच्यानंतर जो क्वेश्चन नंबर 4 आहे बघा, क्वेश्चन नंबर 4 आहे अकॉर्डिंग टू 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ ऑल यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आर इन्क्लूड अंडर. तर जो काही RH व्हिटॅकर नावाचा जो काही सायंटिस्ट होता त्याने जी काही 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम दिली होती त्याच्यामध्ये जे काही युनिसेल्युलर यूकॅरियोटिक आहेत ते बघा, जे काही प्लांट आहेत यूकॅरियोटिक आहेत, पण कोणते आहेत ते मल्टीसेल्युलर यूकॅरियोटिक आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर डी सुद्धा कटलं. बी किंगडम मोनेरामध्ये सगळे जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते कोण आहेत, तर सर्व युनिसेल्युलर आहेत आणि प्रोकॅरियोटिक आहेत. याच्यानंतर जो काही किंगडम फंजाई सुद्धा काय आहे. ठीक आहे. त्यामुळे जो ऑप्शन नंबर ए आहे किंगडम प्रोटिस्टा, तर किंगडम प्रोटिस्टामध्ये आपण बघितलं होतं की यामधले सर्व जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते युनिसेल्युलर यूकॅरियोटिक आहेत. त्यामुळे क्वेश्चन नंबर 4चं जे काही आन्सर आहे ते किंगडम प्रोटिस्टा. बघा, क्वेश्चन नंबर 5 द बॉडी ऑफ फंगस इज नोन ॲज. समजा एखादा फंगस आहे त्याच्या बॉडीला काय म्हणतात, द बॉडी ऑफ फंगस इज नोन ॲज. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी मायसेलियम. ठीक आहे. फंगी डिफर फ्रॉम द प्लांट इन देअर मोड ऑफ न्यूट्रिशन. तर जो काही फंजाय आहे, फंजायमध्ये कशा प्रकारचं मोड ऑफ न्यूट्रिशन्स बघायला मिळतं. ठीक आहे. तर फंजायमध्ये ॲब्झॉर्प्शन्स. ठीक आहे. ॲब्झॉर्प्शन दीज आर दी मोड ऑफ न्यूट्रिशन इन द फंजाय. सो क्वेश्चन नंबर 6चा आन्सर आहे ॲब्झॉर्प्शन. क्वेश्चन नंबर 7 आहे विच ऑफ द फॉलोविंग इज अ क्रुस्टोज लायकेन्स, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ क्रुस्टोज लायकेन्स. त्याच्यामधला जो काही ग्राफिक्स आहे लॅकोनोरा आहे आणि हेमॅटोमा आहे. सो these all are example of क्रुस्टोज लायकेन्स. So here answer should be
कोलेमा. सो यू नो अबाउट कोलेमा, दीज आर दी फॉलिओज लायकेन. तर हा जो काही कोलेमा आहे तो कोणता आहे तर तो फॉलिओज लायकेन आहे. ठीक आहे. जो काही क्वेश्चन नंबर 8 आहे, क्वेश्चन नंबर 8 आहे अल्गल कंपोनंट ऑफ लायकेन्स इज ऑल्सो नोन ॲज. आपण लायकेन्समध्ये डिस्कस केलं होती जे काही अल्गल आणि फंगल. सो लायकेन दीज आर दी कन्सिस्ट ऑफ अल्गी अँड फंजाय. सो त्यातला जो काही अल्गल कंपोनंट आहे त्याला आपण काय म्हणतो फायकोबियांट ऑर दी फोटोबियांट. ठीक आहे. तो क्वेश्चन नंबर 8चं आन्सर शुड बी फायकोबियांट. सो क्वेश्चन नंबर 9 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ अल्गी. बघा तर खालीलपैकी कोणतं अल्गीचं एक्झाम्पल आहे तर बघा सनफ्लावर हा अँजिओस्पर्म आहे. जवार दीज आर ऑल्सो अँजिओस्पर्म. जो काही पीनस आहे पायनस. ठीक आहे. सो पायनस दीज आर ऑल्सो. त्याच्यानंतर जो काही चारा आहे चारा दीज आर ऑल्सो अल्गी. ठीक आहे. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी चारा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10 विच ऑफ द फॉलोविंग इज एक्झाम्पल ऑफ फंगी लाईक प्रोटिस्ट. तर आपण जो काही चॅप्टर नंबर 2 त्याच्यामध्ये बघितलं होतं की जे काही 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये आपण प्रोटिस्ट डिस्कस केलं होतं. तर फंजायसारखा दिसणारा एक प्रोटिस्ट आहे कोणता आहे तर युग्लिना. जो काही युग्लिना आहे सो हा फंजायसारखा दिसणारा प्रोटिस्ट आहे. सो आन्सर क्वेश्चन नंबर 10 आन्सर शुड बी युग्लिना. क्वेश्चन नंबर 11 मोड ऑफ न्यूट्रिशन इन द मोनेरा. सो 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये जो काही मोनेरा आहे त्याच्यामध्ये मोड ऑफ रिप्रोडक्शन कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन याच्यामध्ये बघायला मिळतं तर बघा तर किंगडम मोनेरामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन तर बघायला मिळत नाही. त्याच्यामुळं ऑप्शन बी कटला त्यातून. त्यानंतर त्यांच्यामध्ये असेक्शुअल बघायला मिळतं आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फिजन आणि बडिंग या 2 प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन बघायला मिळतं. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 11चा आन्सर काय ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 खूप सोपा क्वेश्चन होता, विचारला होता. 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम वॉज प्रपोज बाय. तर जी काही 5 किंगडमची क्लासिफिकेशन सिस्टीम आहे ती कोण डिस्कवर केली होती. त्याच्यामध्ये जॉर्ज मेंडल नाही. जॉर्ज मेंडल नंतर तो फादर ऑफ जेनेटिक्स आहे. चार्ल्स डार्विनचं कशामध्ये आहे तर तो इव्होल्युशनमध्ये आहे. त्यानंतर हरगोविंद खुरानात कशामध्ये तर ते जेनेटिक कोडमध्ये हरगोविंद खुरानाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर ऑप्शन नंबर बी R.H. व्हिटॅकर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13 सायंटिफिक नेम ऑफ सनफ्लावर. तर सूर्यफुलाचा जे काही सायंटिफिक नेम कोणता आहे तर मँजिफेरा इंडिका मँगोचं नाव आहे माहिती आहे तुम्हाला. अझार्डिक्टा इंडिका लिंबाचं नाव आहे जो काही आपला कडुलिंब आहे. त्यानंतर जो काही ट्रिटिकम ॲस्टिवम गव्हाचं व्हीट. याच्यानंतर जे काही हेलियांथस ॲनस कशाचं नाव आहे सनफ्लावरचं. तर आन्सर शुड बी डी. सो क्वेश्चन नंबर 14 विच ऑफ द फॉलोविंग इज द हायेस्ट टॅक्झॉन. तर आपण ज्यावेळेस क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये बघितलं होतं की किंगडम हा सगळ्यात हायेस्ट असतो आणि जो काही स्पीसीज आहे हा सगळ्यात लोवेस्ट टॅक्झॉन असतो. प्रत्येक या सिस्टीममधला किंगडम फायलम त्यानंतर ऑर्डर त्यानंतर जीनस आणि त्यानंतर स्पीसीज. तर याच्यामध्ये जो काही किंगडम आहे तो सगळ्यात हायेस्ट आणि स्पीसीज हा सगळ्यात लोवेस्ट आहे. तर क्वेश्चन नंबर 14चं आन्सर डी. विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ स्पोर प्रोड्युसिंग प्लांट. तर बघा याच्यामध्ये अल्गी स्पोर प्रोड्यूस करतात, ब्रायोफाइटसुद्धा स्पोर प्रोड्यूस करतात आणि टेरिडोफाइटसुद्धा स्पोर प्रोड्यूस करतात. यांच्यामध्ये जे काही समजा याच्यामध्ये स्पोर प्रोड्यूस होतं. आणि जे काही जिम्नोस्पर्म आहे जिम्नोस्पर्ममध्ये काय दीज आर दी नेकेड सीड म्हणजे याच्यामध्ये स्पोरचा काही संबंध येत नाही. त्यामुळे जिम्नोस्पर्म दीज आर दी नॉट स्पोर प्रोड्युसिंग प्लांट. तर खालीलपैकी कोणता स्पोर प्रोड्यूस करत नाही असं विचारलेलं आहे. तर आन्सर शुड बी डी जिम्नोस्पर्म. क्वेश्चन नंबर 16 अल्गल सेल वॉल मेनली कन्सिस्ट ऑफ. अल्गीची जी काही सेल वॉल आहे ती कशापासून बनलेली असते. तर बघा अल्गीची सेल वॉल आपण डिस्कस केलं होतं की सेल्युलोज आणि पेक्टिन या 2 हे जे काही बायोमॉलिक्युल्स आहेत हे जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत यांच्यापासून ही जी काही सेल वॉल बनलेली असते. तर क्वेश्चन नंबर 16चं आन्सर सी बोथ ए अँड बी. सो क्वेश्चन नंबर 7 क्लोरोफायसी इज ऑल्सो नोन ॲज. तर बघितलं होतं आपण क्लोरोफायसी म्हणजे काय की क्लोरोफायसी नावातच आहे. क्लोरो म्हणजे ग्रीन. तर क्लोरोफिलून तुम्ही लक्षात ठेवू शकले असते क्लोरोफायसी. तर क्लोरोफायसी इज ऑल्सो नोन ॲज ग्रीन अल्गी. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 18 रिझर्व फूड मटेरियल ऑफ अल्गी.
फिओफायसी. तर जो काही फिओफायसी आपण अलगी डिस्कस केली होती त्याच्यामध्ये जे काही रिझर्व्ह फूड मटेरियल आहे ते कोणतं असतं. तर बघा आपण डिस्कस केलं होतं की मॅनेटॉल आणि स्टार्च हे दोन, मॅनेटॉल आणि लॅमेरियन हे दोन्हीही जे काही फूड मटेरियल आहे रिझर्व्ह फूड मटेरियल अलगीमधलं ते बघायला मिळतं. तर जो काही अलगी आपण जो काही किंगडम प्लांट आहे, जो काही किंगडम प्लांट आहे मध्ये आपण अलगी डिस्कस केला होता, त्या अलगीमध्ये जो काही आपण फिओफायसी हा जो काही त्याला आपण ब्राऊन अलगी म्हणतो आणि ब्राऊन अलगी आपण डिस्कस केला होता त्याच्यामध्ये मॅनेटॉल आणि लॅमेरियन. तर आन्सर शुड बी डी, बोथ ए अँड सी. सो क्वेश्चन नंबर 19, फ्युजिफॉर्म रूट मेनली फाउंड इन. तर बघा आपण फ्युजिफॉर्म रूट बघितलं होतं की हे मॉडिफिकेशन आहे कशामध्ये, जो काही टॅप रूट आहे टॅप रूटमधलं हे मॉडिफिकेशन आहे. तर फ्युजिफॉर्म रूट कशामध्ये बघायला मिळतं, रॅडिशमध्ये बघायला मिळतं. तर क्वेश्चन नंबर 19चं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 रॅडिश. क्वेश्चन नंबर 20, टॅप रूट मेनली फाउंड इन. बघा टॅप रूट कशामध्ये बघायला मिळतं, तर मोहरीमध्ये बघायला मिळतं, मस्टर्डमध्ये. तर क्वेश्चन नंबर 20 आन्सर शुड बी 1. सो क्वेश्चन नंबर 21, स्टेम टेंड्रिल आर मेनली फाउंड इन. तर स्टेम टेंड्रिल आपण मॉर्फॉलॉजिंग फ्लावरिंग प्लांटमध्ये बघितलं होतं, तर कुकुंबरमध्ये स्टेम टेंड्रिल बघायला मिळतं. तर बघा क्वेश्चन नंबर 22, स्मॉल पॉक्स मेनली कॉज बाय द व्हायरस. तर स्मॉल पॉक्स हा जो डिसीज आहे तो कोणत्या व्हायरसने होत असतो. तर बघा याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, व्हॅरिओला व्हायरस. सो व्हॅरिओला व्हायरसमुळे काय होतं की स्मॉल पॉक्स हा डिसीज होत असतो आपल्याला. तर बघा जेनेटिक मटेरियल फाउंड इन इन्फ्लुएन्झा व्हायरस. जो काही इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे याच्यामधलं जेनेटिक मटेरियल कोणत्या प्रकारचं असतं. तर बघा जेनेटिक मटेरियल इन्फ्लुएन्झा व्हायरसमध्ये सिंगल स्टँडर्ड RNA असतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 24, विच ऑफ द फॉलोविंग नॉट RNA व्हायरस. बघा तर खालीलपैकी कोरोना व्हायरस हा RNA व्हायरस आहे, याच्यामध्ये तो रेट्रो व्हायरस आहे. HIV व्हायरससुद्धा रेट्रो व्हायरस आहे, पण ॲडिनो व्हायरस हा DNA व्हायरस आहे. तर क्वेश्चन काय विचारला आहे, विच ऑफ द फॉलोविंग नॉट RNA व्हायरस, म्हणजे हा ॲडिनो व्हायरस कोणता आहे तर तो DNA व्हायरस आहे. तो आन्सर शुड बी ॲडिनो व्हायरस. क्वेश्चन नंबर 25, विच ऑफ द फॉलोविंग नॉट अ एक्झाम्पल ऑफ फिओफायसी. जो काही फिओफायसी जी काही जो काही अलगी आहे तर त्याला आपण ब्राऊन अलगी म्हणतो. तर खालीलपैकी कोणतं फिओफायसीचं एक्झाम्पल नाही आहे. तर बघा एक्टोकार्पस हे फिओफायसीचं एक्झाम्पल आहे. विच ऑफ द फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ फिओफायसी. खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल हे फिओफायसीचं आहे असं विचारलं आहे. तर एक्टोकार्पस हे फिओफायसीचं एक्झाम्पल आहे. क्लायमॅडोमोनास. बघा जो काही क्लायमॅडोमोनास ही कोणत्या प्रकारची अलगी आहे तर क्लोरोफायसी आहे. याच्यानंतर जो काही स्पायरोगायरा आहे, ठीक आहे, स्पायरोगायरा ही सुद्धा क्लोरोफायसीचा आहे आणि चारासुद्धा क्लोरोफायसी जो काही क्लास आहे अलगीचा त्याला बिलॉंग्स करतं. क्वेश्चन नंबर 26, फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट ऑन द लँड्स. तर क्वेश्चन नंबर 26 आहे की खालीलपैकी कोणता प्लांट हा वॅस्क्युलर प्लांट आहे, जमिनीवरला सगळ्यात पहिला जो काही व्हॅस्क्युलर प्लांट आहे कोणता आहे. तर बघा आपण डिस्कस केलं होतं की व्हॅस्क्युलर प्लांटमध्ये त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट असतात, झायलम आणि फ्लोएम. तर पहिला व्हॅस्क्युलर प्लांट अर्थवरला कोण आहे तर टेरोडोफाइट्स. जे काही टेरोडोफाइट्स होते ते दीज आर दी फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट ऑन द लँड. सो क्वेश्चन नंबर 7, ॲडव्हान्टेशियस रूट मेनली फाउंड इन. तर जे काही ॲडव्हान्टेशियस रूट आहेत, ॲडव्हान्टेशियस रूट कशामध्ये बघायला मिळतात. तर आपण बघितलं होतं की जे काही मोनोकॉट आहेत, सर्व जे काही मोनोकॉट आहेत त्यांच्यामध्ये ॲडव्हान्टेशियस रूट टिपिकली बघायला मिळतात. बघा पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28, इन अँजिओस्पर्म व्हेन फर्टिलायझेशन्स ओव्ह्यूल दे कॅन फायनली डेव्हलप इन टू. तर फायनली जे काही ओव्ह्यूल आहे डेव्हलपमेंटमध्ये फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर अँजिओस्पर्ममध्ये ओव्ह्यूलपासून काय तयार होतं, सीड तयार होतं आणि ओव्हरीपासून काय तयार होतं, फ्रूट तयार होतं. तर 28 नंबरचं जे काही आन्सर आहे आन्सर ए सीड. क्वेश्चन नंबर 29, विच ऑफ द फॉलोविंग प्लांट डिव्हिजन वी डिफाईन नेकेड सीड. तर आपण जो काही जिम्नोस्पर्म आहे, जिम्नोस्पर्मची डेफिनेशन केली होती. जिम्नोस्पर्म दीज आर दी नेकेड सीड. तर जिम्नोस्पर्ममध्ये जे काही सीड आहे ते आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. त्यामुळे क्वेश्चन नंबर 29चा आन्सर आहे बी, जिम्नोस्पर्म. सो क्वेश्चन नंबर 30, विच ऑफ द फॉलोविंग इज द फर्स्ट बायोमॉलिक्युल्स ऑन द अर्थ. तर आपण इव्होल्युशनमध्ये शॉर्टमध्ये डिस्कस केलं होतं की RNA दिस वॉज द फर्स्ट बायोमॉलिक्युल्स प्रेझेंट ऑन द अर्थ. सो आन्सर शुड बी RNA. क्वेश्चन नंबर 31, विच ऑफ द फॉलोविंग इज द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अन ऑर्गॅनिझम. खूप सोपा क्वेश्चन होता. तर सेलला आपण काय म्हणतो, बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ ऑर्गॅनिझम. सो आन्सर शुड बी सेल.
सो प्रोपोर्शन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इन द कार्बोहायड्रेट्स. तर आपण जो काही बायोमॉलिक्यूल चॅप्टरमध्ये डिस्कस केलं होतं की हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रोपोर्शन कार्बोहायड्रेटमध्ये किती असतं 2:1. म्हणजे 2 जर समजा हायड्रोजन असले तर 1 ऑक्सिजन असतो. सो आन्सर शुड बी बी 2:1. क्वेश्चन नंबर 33. द कलेक्शन ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ मॉलिक्यूल्स इन द सेल्स. याला आपण काय म्हणतो सेल्युलार पूल. कारण ॲनाबॉलिझम कन्सेप्ट वेगळी आहे, कॅटाबॉलिझम कन्सेप्ट वेगळी आहे. त्यामुळे आन्सर शुड बी सेल्युलार पूल. क्वेश्चन नंबर 34. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मोनोसॅकराइड. तर बघा ग्लुकोज हा मोनोसॅकराइड आहे, हेक्झोसुद्धा मोनोसॅकराइड आहे आणि ग्लिसरॉलडिहाइड सुद्धा मोनोसॅकराइड आहे. फक्त लॅक्टोज हा कसा आहे तर डायसॅकराइड आहे. त्यामुळे आन्सर शुड बी बी लॅक्टोज. एक्झाम्पल ऑफ होमोपॉलिसॅकराइड. खालीलपैकी कोणता होमोपॉलिसॅकराइड आहे. तर बघा सेल्युलोजसुद्धा होमोपॉलिसॅकराइड आहे, ग्लुकॅगॉनसुद्धा होमोपॉलिसॅकराइड आहे आणि स्टार्चसुद्धा होमोपॉलिसॅकराइड आहे. सो आन्सर शुड बी ऑल ऑफ दी अबोव. सो क्वेश्चन नंबर 36. मोस्ट कॉमन कॉन्स्टिट्युएंट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स फाउंड इन ऑर्गॅनिझम. तर जे काही समजा ऑर्गॅनिझममध्ये जे काही ऑर्गॅनिक्स कंपाऊंड्स आहेत ते कोणते बघायला मिळतात. तर बघा कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे. सो दीज आर दी organic compounds which are found in an organism. So question number 36 answer should be D. So question number 37. The simplest monosaccharides made up of the 3 carbon atom. तर आपण ज्यावेळेस मोनोसॅकराइडचं क्लासिफिकेशन बघितलं होतं त्यामध्ये आपण तो काही ग्लिसरॉलडिहाइड आहे त्याला आपण ट्रायोज म्हणतो आणि याचं ग्लिसरॉलडिहाइड 3 कार्बन ॲटमनी बनलेला असतो मोनोसॅकराइड. त्यामुळे इरिथ्रोज नाही आहे, ग्लुकोज 6 कार्बननी बनलेला असतो. त्यानंतर जो इथर आहे इथरचा तर काही संबंधच नाही त्यामुळे ऑप्शन कटला इथर. तर आन्सर शुड बी ग्लिसरॉलडिहाइड. सो 37चा आन्सर सी. प्रोटीन आर दी फॉर्म बाय कंडेन्सेशन ऑफ. तर प्रोटीन कसे बनतात, खूप सारे अमायनो ॲसिड एकत्र येऊन प्रोटीन बनतात आणि प्रोटीनमध्ये जो काही पेप्टाइड बॉन्ड असतो जर पेप्टाइड बॉन्ड आपण जर ब्रेक केला तर त्याच्यापासून काय तयार होतात म्हणजे अमायनो ॲसिडपासून प्रोटीन तयार होतात. तर प्रोटीन आर फॉर्म बाय कंडेन्सेशन ऑफ अमायनो ॲसिड. न्यूक्लिक ॲसिडचा काही संबंध नाही, फॅटी ॲसिडसुद्धा नाही आणि कार्बोहायड्रेटसुद्धा नाही. तर प्रोटीनचा डायरेक्टली रोल कशासोबत आहे अमायनो ॲसिडसोबत. सो क्वेश्चन नंबर 39. सिम्पल लिपिड आर दी इस्टर्स ऑफ. तर आपण डेफिनेशन केली होती सिम्पल लिपिड्स आर दी इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल. त्यामुळे अमायनो ॲसिडसुद्धा नाही, प्रोटीनसुद्धा नाही आणि फॉस्फरससुद्धा नाही. तर क्वेश्चन नंबर 14 हा आपण जे काही एन्झाईमचे क्लासेसविषयी आपण डिस्कस केलं होतं. विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम दे हेल्प जॉईनिंग ऑफ 2 मॉलिक्यूल्स. जे काही 2 मॉलिक्यूल्स आहेत 2 मॉलिक्यूल्स जॉईन करण्यासाठी आपण लायगेजेस हा एन्झाईम यूज करतो. ठीक आहे. लायगेजेस हा ब्रेकडाऊन करण्यासाठी महत्त्वाचा असतो. ऑक्सिडोरिडक्टेस हा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन घडवून आणण्यासाठी एखाद्या पर्टिक्युलर बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये ऑक्सिडोरिडक्टेस आपण यूज करतो. ठीक आहे. आयसोमरेज हा ग्रुप ट्रान्सफर रिॲक्शनमध्ये यूज होतो. तर लायगेजेस हा 2 मॉलिक्यूल्सला काय करतो जॉईन करत असतो. सो क्वेश्चन नंबर 41. विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट एन्झाईम इज आयसोलेट इन द प्युअर क्रिस्टलाइन फॉर्म. तर जो काही आपण बायोमॉलिक्युल्समध्ये डिस्कस केलं होतं की युरिएज हा फर्स्ट एन्झाईम आहे तो प्युअर फॉर्ममध्ये क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये तो आयसोलेट केला होता. बघा रुबिस्को नाही, रुबिस्को हा प्लांटमध्ये, लायगेजेस हा नाही आणि हेलिकीसुद्धा नाही आहे. तर बघा करेक्ट सिक्वेन्स ऑफ सेल सायकल 42 नंबरचा क्वेश्चन आहे. तर सेल सायकलची करेक्ट सिक्वेन्स कोणती आहे. तर बघा करेक्ट सिक्वेन्स आपण बघितली होती की जो काय सेल डिव्हिजन आहे सेल डिव्हिजन चॅप्टरमध्ये आपण ज्यावेळेस सेल सायकल डिस्कस केलो त्यावेळेस आपण सेल सायकलची जी काही करेक्ट सिक्वेन्स आहे ती बघितली होती. बघा सुरुवातीला G1 फेज होते, त्यानंतर S फेज होते, त्यानंतर G2 होते आणि त्यानंतर M होते. तर G1 फेजमध्ये काय होतं की जी काही प्रिपरेटरी प्रोटीन असतील सेल सायकलसाठी ते तयार केले जातात. S फेजमध्ये जो काही DNA आहे DNAचं रेप्लिकेशन होतं. त्यानंतर जी काही G2 फेज आहे G2 फेजमध्ये काय होतं की जो काही एखाद्या वेळेस DNAमध्ये काही इरर झाला असेल, न्यूक्लियोटाइड सिक्वेन्समध्ये काही इरर आला असेल तर तो रिपेअर सिस्टीम चेक करतात आणि तो जो काही इरर आहे तो इरर काढून टाकतात. आणि फायनली काय होते M फेज. एम फेज म्हणजे काय की दीज आर दी मायटोटिक फेज. त्यामुळे क्वेश्चन नंबर 42चा आन्सर आहे सी. सो क्वेश्चन नंबर 43. DNA सिंथेसिस विच इज ऑकर्स इन विच फेज. तर आता तुम्हाला सांगितलं की एस फेजमध्ये काय होतं की हा DNA सिंथेसिस होत असतो. त्यामुळे 43चा आन्सर सी एस फेज. याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ डिराइव्ड लिपिड. तर खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल डिराइव्ड लिपिडचं आहे. तर बघा आपण लिपिडमध्ये ज्यावेळेस डिस्कशन केलं होतं त्यामध्ये कॅरोटिनॉइड दीज आर दी एक्झाम्पल ऑफ डिराइव्ड लिपिड. याच्यानंतर क्वेश्चन नंबर 45. विच ऑफ द फॉलोइंग RNA इज कन्सिस्ट ऑफ 80% ऑफ अ टोटल सेल. तर जो काही रायबोझोमल RNA आहे तो 80% असतो आणि हा सगळ्यात म्हणजे हा लार्ज RNA आहे. ठीक आहे. याच्यानंतर क्वेश्चन नंबर
46 हू प्रपोज द डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA. तर आपण बायोमॉलिक्युल्समध्ये DNAचं स्ट्रक्चर डिस्कस केलं होतं. तर तो काय वॉटसन आणि क्रिक आहे. वॉटसन आणि क्रिक यांनी डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA डिस्कस केलं होतं. तर रोझालिंड फ्रँकलिनचा DNAच्या स्ट्रक्चरशी काही संबंध नाही, त्यामुळे बोथ A अँड B हे होणारच नाही आणि डी ओनली A सुद्धा होणार नाही, त्यामुळे आन्सर शुड बी बी, वॉटसन अँड क्रिक. क्वेश्चन नंबर 47 द टर्म एन्झाईम वॉज कॉइन्ड बाय. तर एन्झाईम ही संकल्पना पहिल्यांदा विलियम कुनी नावाचा जो काही सायंटिस्ट आहे त्यांनी डिस्कवर केली होती, त्यामुळे क्वेश्चन नंबर 47चा आन्सर बी. क्वेश्चन नंबर 48 बायलॅटरल सिमेट्री मेनली फाउंड इन विच ॲनिमल्स. तर बायलॅटरल सिमेट्री म्हणजे काय की समजा एखादा ऑर्गॅनिझम आहे त्या बॉडीचे बरोबर 2 भाग होतात, तर अशी सिमेट्री कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळते. तर ए फ्रॉग, सी फिश, डी बी मॅमल आणि डी ऑल ऑफ द अबोव. तर या तिन्ही ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री बघायला मिळते, त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 48चा आन्सर आहे डी ऑल ऑफ द अबोव. सो क्वेश्चन नंबर 49 ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन मेनली फाउंड इन. तर जो काही ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे तो जो काही सिनांड्रिया आहे, आपण डिस्कस केलं होतं, सिनांड्रियामध्ये ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन बघायला मिळतो. सो क्वेश्चन नंबर 50 द बॉडी कॅव्हिटी ऑर द सिलोम प्रेझेंट इन द प्लॅटीहेलेमेंटिस. तर आपण प्लॅटीहेलेमेंटिसमध्ये कोणत्या प्रकारचा सिलोम बघायला मिळतो, त्याच्यामध्ये सुडोसिलोम. सुडोसिलोम म्हणजे फाल्स सिलोम. हा सिलोम असतो पण कसा असा फाल्स म्हणजे चुकीचा सिलोम असतो. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 50 आन्सर शुड बी बी, सुडोसिलोमेट्स.